संपूर्ण मानवजात प्रामुख्याने 300 वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजातींवर जगते. म्हणजेच विविध प्रकारची धान्ये, फळे, भाज्या इत्यादी इत्यादी. यापैकी 75% पिके त्यांच्या परागीकरणासाठी कीटकांवर अवलंबून असतात. आणि या कीटकांमध्ये सर्वात अग्रेसर असलेला प्राणी म्हणजे मधमाशी. मधमाशी आपल्या शेतातला एक अतिशय महत्त्वाचा मित्र कीटक आहे. विजय महाजन म्हणजे तळेगावचे महाजन काका हे गेल्या 50 वर्षांपासून मधमाशीची अविरत सेवा करत आहेत. त्यांनी आजपर्यंत असंख्य आदिवासींना, शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने मधमाशी पालन कसे करावे हे शिकवले आहे. नमस्कार मित्रांनो, मी विजय महाजन, वय वर्ष 72. मला गेल्या 50 वर्षापासून मधमाशांमध्ये काम करायची आवड निर्माण झाली. भारतामध्ये त्रिपुरापासून तर पार काश्मीरपर्यंत, कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक ठिकाणी मला प्रत्येकाने एकच प्रश्न विचारला, तो म्हणजे तुम्ही या क्षेत्रात कसे आले. मी लहान मुलांना घेऊन जंगलामध्ये फिरायला जायचो, शिवाजीराजांचे किल्ले बघायला जायचो. तिथे माझी आदिवासी क्षेत्रातल्या लोकांशी माझी गाठ झाली. त्या ठिकाणी मधमाशा जाळून त्यांनी ते मधमाशा मारून टाकल्या आणि झाडावरती चढून त्यांनी त्याच्यातलं मध काढून आणलं. तर ते मला खूप वाईट वाटलं. त्याच्यानंतर शेतकरी लोक, चला साहेब आमच्या शेतात मासे आहेत, तुम्हाला दाखवतो. तिथे पण गवताच्या पेंड्या घ्यायच्या आणि पोळी जाळून टाकायची. त्यांना म्हणलं, अरे आपण ट्रेनिंग घ्या, आपण काहीतरी करा. पुण्याच्या CBRITमध्ये गेलो. गव्हर्नमेंटचं जे एशिया खंडातलं सगळ्यात मोठं सेंट्रल बी रिसर्च सेंटर म्हणजे मधमाशी रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटर, तिथे गेलो आणि तिथे मी ट्रेनिंग घेतलं. त्याच्यानंतर मी प्रत्येक गावामध्ये जाऊन आदिवासी लोकांना हे शिकवायला सुरुवात केली. ही माझी सुरुवात झाली. कमीत कमी माशा मारू नये, तुम्ही मध काढा, पाळू नका, पण माशा मारू नका, हे मी त्यांना समजून सांगितलं. त्याच्यानंतर मी त्यांना ट्रेनिंग द्यायला जाऊ लागलो. रात्रीचं जायचं, दिवसा त्यांची कामं असायची. रात्रीचं जायचं, मुक्काम करायचा, रात्री 2-3 तास शिकवायचं आणि सकाळी लवकर उठून मधमाशा पकडायला जंगलात जायचं, ते दाखवायचे. आणि त्याप्रमाणे त्या माशा बघून त्यांना पेटीमध्ये भरून आम्ही त्यांच्याकडे ठेवायला लागलो. आता भीमाशंकरचा रेंज आहे तुमचा, घोटी, नाशिक तो भाग आहे, भंडारदरा आहे, या भागामध्ये आदिवासी लोक भरपूर आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही हे काम करायला सुरुवात केली. खूप अडचणी होत्या. कुणाकडे पेटी नाही, कुणाकडे जाळीची टोपी नाही, कुणाकडे स्मोकर नाही, बिवेल नाही. मग ते सगळं मी माझ्याकडून प्रोव्हाइड करायला लागलो. आमच्या मित्राचा इथे एक सॉमिल आहे, तिथे आम्ही 200-200 रुपये, 300-300 रुपयात पेटी बनवायला लागलो. ती पेटी आज 2,500 रुपये किंमत आहे. अशा मी 30,000 पेट्या वाटलेल्या आहेत आदिवासी लोकांना, काही शेतकरी लोकांना. तर त्यांना त्यांच्याकडचं मध आम्ही हायर परचेस करतो आणि ते आपण शिवसागर मध उद्योगमध्ये फिल्टर करतो आणि प्रत्येकाला देतो. जगात मधमाशांच्या 8 प्रमुख प्रजाती आहेत. त्यापैकी एपिस मेलिफेरा, जी एक युरोपियन मधमाशी आहे, ती जगभरात मध काढण्यासाठी सर्वात जास्त पाळली जाणारी प्रजाती आहे. आता आपल्या देशामध्ये मधमाशा किती प्रकारच्या आहेत? 5 प्रकारच्या. पहिली जात आहे रॉक बी, त्याला कोकणामध्ये कोंडगा म्हणतात, गुजरातमध्ये भ्रमरी म्हणतात आणि आसाममध्ये त्याला हलतुरा म्हणतात. ती घराच्या बिल्डिंगच्या किंवा मोठ्या मोठ्या पहाडामध्ये मोठे सुपासारखी मोठी पोळी काढतात. दुसरी जात सातेरी, 7 पोळी तयार करते, 7 पापड्या असतात आणि त्या 7 पोळ्यांमध्ये ते मध साठवते. ती 15 किलो मध तुम्हाला देते एका वर्षाला. ती आपल्या भारतात सगळ्या भागामध्ये आहे, पण ते आपल्याला सापडत नाही. कारण काय, तिची सवय आहे की जिथे मोकळी जागा आहे आणि अंधारी जागा आहे, एखादं मडकं उलटं पडलेलं असेल, त्याला बिळ असेल तर त्याच्यातच आतमध्ये घुसतात त्या आणि तिथेच घर करतात. ते आपल्याला सापडत नाही. त्याला आपल्याला ते शोध घ्यायला लागतो त्यांचा आणि मग त्यांना पकडायला लागतं. त्याच्यानंतर तिसरी जात आहे मेलिफेरा. ही परदेशातून आणलेली जाते. ती आपल्याला 40 किलोपर्यंत मध देते आणि तिचा खूप फायदा आहे आपल्याला. त्या जातीचे जे मध आहे ते खूप उत्तम प्रकारे मध गोळा करते. ती 2 किलोमीटर लांबपर्यंत जाऊन येते आणि ते मध आपल्याला मिळतं त्याचं. तर अशा पद्धतीने ती एक आहे. दुसरी एक ट्रायगोना नावाची जात आहे, त्याला आपल्याकडं कोतेमोळ म्हणतात, कोकणामध्ये त्याला पोयाची माशी म्हणतात. तर अशा या माशा आहेत. त्याच्यानंतर आपल्या शेतातल्या बांधांवरती, छोट्या छोट्या रोपट्यांवरती छोटे छोटे गुच्छे लागलेले असतात. त्या गुच्छ्यामध्ये जी मासे आहेत ती देशी माशी म्हणतात. तिला पावशेर मध मिळतं वर्षाकाठी. तर अशा पद्धतीने आपल्याकडे 5 प्रकारच्या जाती आहेत.
त्यांना आयडेंटिफाय करायचं असलं तर रॉकबी म्हणजे आग्यामोळं असतं, त्याची करंगळी एवढी लांब माशी असते. त्याच्यानंतर दुसरी जी सिराना इंडिका आहे सातेरी जात, ती पिवळे रंगाचे 5 पट्टे तिच्या अंगावर असतात. त्याच्यानंतर ही फुलोरा जातीची माशी आहे, तिच्या अंगावर 5 पांढरे पट्टे असतात आणि मेलिफेराच्या अंगावर फिक्कट पिवळे पट्टे असतात. आता ह्यांची राहणी व्यवस्था काय असते? एका पोळ्यामध्ये 30,000 मधमाशा असतात. कोणाचे कमी असतील, कोणाचे जास्त असतील, पण सगळ्यांची संख्या 30,000च्या आसपासच असते. मधमाशीच्या पोळ्यांमध्ये 3 प्रकारच्या माश्या असतात. पहिला प्रकार म्हणजे कामकरी माशी. यांची संख्या साधारणतः 30,000 किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. दुसरा प्रकार म्हणजे नर माशी. नर साधारणतः 40 ते 100च्या आसपास असतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे राणी माशी, जी प्रत्येक पोळ्यामध्ये फक्त एकच असते. आता राणी माशी जी आहे ती रोज 1,000 अंडी घालते. 1,000 अंडी घातल्यानंतर ती गप्प बसत नाही. संध्याकाळी परत तिचे काउंटिंग होती सगळ्या माशांची. 30,000त किती माशा कमी आहेत, जर 1,000पेक्षा 10 माशा कमी, ती 10 अंडी जास्त घालते. त्यांना आतमध्ये तेवढी व्यवस्था त्यांनी केलेली असते. राणीला घेऊन जाणे, तिला अंडी घालायला लावणे. त्याच्यानंतर राणीच्या अंगाला एक प्रकारचा वास येतो. त्या वासावरती ह्या मधमाशा खेळतात सगळ्या. आईच्या आई पिल्लू जातं आईच्या जवळ, 1 दिवसाचं पिल्लू आईच्या जवळ जातं आणि आईला म्हणतं मी काय काम करू? आई म्हणते बाळा तू जिथं जन्म घेतला आहे ना तिथली जागा साफ करून टाक. ते बाळ 7 दिवस तो कार्यक्रम करतं. 7व्या दिवसानंतर परत आईकडे येतं. मग आई त्याला लाडदुराल करते, मानेला त्याच्या डोक्याला तिची नांगी फिरवती. त्याच्यातला आलेला रॉयल जेली जो पदार्थ आहे राणी खाती, तो त्या पिल्लाला तिचा वास देते आणि सांगते आता तू काय कर, गेटाच्यावर जाऊन उभे राहा. बाहेरून आलेले मधमाशा आहेत त्यांच्या तोंडातलं मध काढून आणून वरती भर. असे 7-7 दिवसाचे 21 दिवसपर्यंत त्यांचे कार्यक्रम चालू असतात. कामकरी माशांचे अविरत काम करतात. रात्रभर झोपत नाही, दिवसभर झोपत नाही, त्यांना झोप नाही. कामकरी माशीचं आयुष्य 3 ते 6 महिने आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जर कामकरी माशीला जास्त काम पडलं तर ती 2 महिन्यातच मरून जाते. जर उंच जाऊन मध आणायचं असेल तर ती आणते, पण जर उंच झाडावरती खालून मध वर न्यायचं असलं तर तिचा मृत्यू लवकर होतो. तर अशा पद्धतीने कामकरी माशी काम करत राहते. आईजवळ जाते आणि 20 मिनटामध्ये ती परत येते पेटीमध्ये, मध ठेवती आणि परत आईजवळ जाते, म्हणते मी येते जाऊन. मग परत जाऊन ती माशी तिथे आतमध्ये येते. तर अशी 21व्या दिवशी आपल्याकडं कशी मुलं तयार होतात ताकदीने, तसं तर 21 वर्षाचं पिल्लू झालं की ते गेटावर येऊन बसतं आणि रखवालदारी करतं. कोण आलं कोण गेलं, कोणती माशी बाहेर आली, कोणत्या पोळ्यातली आहे, तो आमच्या पोळ्यातली काय आयडेंटिफाय दाखव, राणीचा वास दाखव, नसेल तर मग तिला हुसकून देतात. जर ती गेलीच नाही तर तिचे पंख कापून फेकून देतात. त्या पोळ्यामध्ये तिला येऊ देत नाहीत. अशा पद्धतीने ह्या मधमाशा त्यांचं दिवसभर कार्य चालू असतं. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये विणीचा सीझन असतो. त्या काळामध्ये राणी काय करते, थोड्या माशा घेते आणि निघून जाते आणि आपल्या मुलीला घर देते. आता ती जाऊन झाडावर बसती आणि त्याच्यातले रिसर्च करणाऱ्या माशा असतात, संशोधन करणाऱ्या माशा असतात. त्या माशांना राणी सांगते की जा आपल्याला जागा शोध कुठेतरी, आणि लांब जाऊन तिथून वाट बघत राहतात की आपली पोरं आहेत का बरोबर. ती राणी पैदास होती त्यावेळेला ती 8-10 अंडी घालती आणि मग घर सोडती. अल्टरनेटिव्ह डे, 2 दिवसाआड 1, 2 दिवसाआड 1, 2 दिवसाआड अशी 8-10 अंडी घालती ती. मग एक अंडं मिळालं तर दुसरं मिळेल, दुसरं मिळालं तिसरं मिळेल, तिसरं चौथं मिळेल. असं करून ती ऑक्टोबर महिन्यामध्ये तेवढी अंडी घालती. पहिली राणी जर तयार झाली आणि नराबरोबर संयोग करायला आकाशात उडाली तर ती पक्षी असतात ते खाऊन टाकतात. काही वेळेला नराचं वजन जास्त असल्यामुळे जमिनीवर पडतात आणि मुंगळे खाऊन टाकतात. काही वेळेला पाल सारड्याला कळतं अरे इथे राणी आहे, मग ते येऊन खाऊन टाकतात. अशा कारणाने 7 राण्या त्याच्यात तयार होत असतात. आता 7 राण्या ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला पहिली राणी मेली, दुसरी मेली, तिसरी मेली, चौथी राणीने 16 नरांबरोबर संयोग केला 3 दिवसात की ती पेटी देते आणि जे बाकीची राणीची अंडी आहेत ती स्वतः फोडून टाकते की आता माझं काम झालेलं आहे, मी आता अंडी घालायला लागले, आता मला काय कोणत्या राणीची गरज नाही. अशा पद्धतीने ती काम करायला सुरुवात करते. राणी माशीचं आयुष्य 3 वर्ष असतं. कामकरी माशीचं आयुष्य 3 ते 6 महिने. नराचं आयुष्य जास्तीत जास्त 40 दिवस. नराशी एकदम आधीचा संयोग झाला की ते नर मरून जातो बाहेरच्या बाहेर,
त्याला घरात घेत नाही. आणि ज्या उरलेल्या माश्या आहेत नर आहेत त्यांना बाहेरून फुलातलं मध आणता येत नाही. त्यांची सोंड बारीक असते, त्याच्या कारण ते नुसतं माशांच्या तोंडाचं मध काढून घ्यायच्या मागं असतात. तर या माश्या काय करतात, ती राणी सांगते यांना हाकला आता, किंवा त्यांना हाकलून देतात. जिथे राणी नसेल आणि राणीची घरं असतील त्या घरामध्ये त्यांचा सत्कार होतो, या आमच्या घरी, कारण राणी होणार आहे आता. आणि नंतर मग त्यांना मारून टाकलं जातं, कारण त्यांना स्वतःचं स्वतः घेऊन खाता येत नाही. कामकरी माशांची पण तीच परिस्थिती आहे. एखादी माशी स्पायडरच्या जाळ्यात अडकली, कोळ्याच्या जाळ्यात अडकली आणि ती जर गेटावर आली तर गेटावरचे रखवालदार काय करतात, त्या मासेला विचारतात काय झालं. ती पाय वाकडे करून सांगते इथं जाळं अडकले, तोंडाला लागले. जर त्या मासेला काही झालेलं नसेल, स्वच्छ आणि सुंदर मासे असेल, पाय मोडला नाही, हात मोडला नाही, डोळा वाकडा झाला नाही, तर त्या माशीला त्या घरामध्ये आत प्रवेश देतात. अन्यथा तिला तिथंच थांबवतात. सिक्युरिटी गार्ड बाहेर येतात, त्या माशीचे पंख कापतात, दुसरी माशी नेऊन तिला बाहेर फेकून देते. अशा पद्धतीने त्यांचे जीवनचक्र चालू असतं. आता मधमाशांसाठी लागणारी साहित्य जे आपल्याला मधमाशी चावावी नाही म्हणूनसाठी आपण ही बी वेलचा उपयोग करतो. ह्याला जाळीची टोपी म्हणतात. ही डोक्यात घातल्यानंतर आपल्या तोंडाला ह्या माशा वगैरे चावत नाहीत, त्यासाठी ही बी वेल वापरतात. दुसरी आपल्याकडे वस्तू आहे हाईव टूल. हा एक एलपट्टी असते, हिचा उपयोग फक्त खिळा निघाला ठोकायसाठी वापरली जाते. आणि दुसरी गोष्ट, माशी चावली तर हातावरतून असं काढायसाठी हिचा उपयोग होतो. त्यानंतर पेटी साफ करायसाठी हिचा उपयोग होतो. आणि तिसरं हत्यार आपल्याकडे आहे ते म्हणजे स्मोकर, धूर यंत्र. आणि काडी पेटवल्यानंतर त्याच्यानंतर असं हे केलं की ते धूर तयार होतो. आणि हा धूर मधमाशांना दिला की त्या अर्धा तास चावायचं विसरतात. आता हे आपण पेटी उघडून बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण पेटीजवळ जाऊ आणि त्यांना हा असा धूर देऊ. हा धूर दिला की त्या तेवढ्या वेळापुरतं ते विसरतात चावायला. तिथून दिला, आता इथून द्यायचा. हे काढताना हे चिटकवलेलं असतं मधमाशांनी, तर काढताना ह्या पट्टीचा आपल्याला उपयोग होतो. आता ह्या मधमाशा सगळ्या लंपट झाल्यात, त्यांना चावायचं त्या आता अर्धा तासापर्यंत विसरल्यात. तर हे अशा पद्धतीने आपण मधमाशांचं पोळं चेक करू शकतो. आता ही बघा, इथे जे आहे ही कामकरी माशांची जन्म होणार याच्यातून. सगळे कामकरी माशांची घरं आहेत ही. आणि ह्या कामकरी मासा, हे राणीचं अंड इथे आहे बघा, क्वीन सेल म्हणतो आपण त्याला. दिसलं काय मोठं? आता ह्याच्यातून राणी जन्म घेणार. हे बघा, इथे नराची घरं आहेत तयार झालेली. कामकरी माशीचं घर चपटं असतं, नराची घरं अशी मोठी असतात. हे बघा, हे नराची घरं आहेत इथे. हे जे पांढऱ्या रंगाचे खंड दिसत आहेत ते कोश आहेत. कामकरी माशा त्यांना योग्य ते खाणं वेळोवेळी पुरवत जातात. त्यातल्या जीवाचं पोट भरलं की मग ते मेणाने बंद केले जातात. आणि काही दिवसांनी त्यातून नवीन कामकरी माशी किंवा नर माशी जन्म घेते. हे बघा, हा नर आहे. हा चावत नाही, ह्याला चावता नाही येत. सगळ्या कामकरी पिवळे पट्टे आहेत त्यांच्या अंगावर, त्या कामकरी माशाचा. ही राणी माशी आहे. तिच्या आकारावरून आपल्याला ती सहज ओळखता येते. आता ती अंड घालत आहे. हे अंड कामकरी माशा योग्य त्या खणात नेऊन ठेवतात आणि पुढे मग त्याचा कोश बनतो आणि त्यातून एक नवीन माशी जन्म घेते. हे ठेवताना जपून ठेवायचं, हाताला झटका नाही बसला पाहिजे. माशांना जर झटका दिला तर त्यांना राग येतो. हे बघा, ह्याच्यामध्ये मध भरून ठेवलं त्यांनी. हे बघा, इथे मध भरलेलं आहे. हे बघा, हे काचेसारखं सगळं मध आहे.